यंदाच्या पालिका निवडणुकीत नेत्यांच्या घरातच तिकीट देण्याचा एक नवा रेकॉर्ड प्रस्थापित झाला। आणि या नेत्यांचं गणगोताचं काय झालं, कोणत्या नेत्यांचे नातलग जिंकले आणि कुठे पराभव झाला, पाहूया। नांदेडच्या लोह्यात भाजपनं एकाच परिवारात दिलेल्या 6च्या 6 उमेदवारांना मतदारांनी पराभूत केलं। लोह्यात नगराध्यक्षपद ते इतर 6 नगरसेवकांची तिकीटं भाजपने एकाच परिवारात दिली होती। जसं एकाच कुटुंबात 6 उमेदवार हा रेकॉर्ड झाला होता, तसंच आता एकाच कुटुंबातून 6 पराभूत हा देखील रेकॉर्ड बनलाय। कोल्हापूरच्या हातकणंगलेत आमदार अशोकराव मानेंच्या घरातले 3ही उमेदवार पराभूत झाले। शिरोळ नगरपंचायतीसाठी अशोकराव मानेंच्या सुनबाई, मुलगा आणि पुतण्या या तिघांना उमेदवारी मिळाली। जनतेनं तिघांनाही नाकारले। बदलापुरात शिंदेच्या सेनेचे वामन म्हात्रेंना धक्का बसलाय। घरातल्या 6 उमेदवारांपैकी 3 विजयी तर 3 पराभूत झाले। स्वतः वामन म्हात्रे, त्यांचे भाऊ तुकाराम म्हात्रे आणि उषा तुकाराम म्हात्रे विजयी झाले, तर वामन म्हात्रेंचा मुलगा वरुण म्हात्रे, भावेश म्हात्रे आणि पत्नी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार वीणा म्हात्रे पराभूत झाल्या। फलटणमध्ये रामराजेंचे पुत्र अनिकेतराजे निंबाळकर यांचा पराभव झाला। 600 मतांनी भाजपचे शमशेरसिंह नाईक निंबाळकर विजयी झाले। भाजपनं हेलिकॉप्टरद्वारे रातोरात प्रवेश दिलेल्या उमेदवाराचा सांगोल्यात पराभव झाला। सांगोल्याचे माजी नगराध्यक्ष मारुती आबा बनकरांना शेकापमधून भाजपनं घेतलं होतं। सर्व विरुद्ध शहाजी बापू अशा झालेल्या लढाईत शहाजी बापू सरस ठरले। परभणीच्या पाथरी पालिकेत माजी आमदार बाबाजानी दुर्राणींचा मुलगा 436 मतांनी पराभूत झाला। शिंदेच्या शिवसेनेचे आसिफ खान पाथरीच्या नगराध्यक्षपदी निवडून आले। मराठी भाषेच्या उच्चारावरून ट्रोल झालेल्या श्रद्धाराजे भोसले विजयी झाल्या। सावंतवाडी नगर परिषदेत भाजपनं त्यांना नगराध्यक्षपदाचं तिकीट दिलं होतं। 1374 मतांनी त्या विजयी ठरल्या। सोलापूरच्या करमाळा पालिकेत भाजपकडून उभे असलेले भाऊ, भाऊजय आणि बहीण या तिघांचा विजय झाला। लता घोलप, सचिन घोलप आणि निर्मला गायकवाड तिघांनी विजयानंतर जल्लोष साजरा केला। बीडच्या गेवराईत भाजपचे माजी आमदार लक्ष्मण पवारांच्या भाऊजे गीता पवार नगराध्यक्षपदी निवडून आल्या। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार विजयसिंह पंडितांसाठी हा धक्का। राष्ट्रवादीच्या उमेदवार साधना महाजन 5054 मतांनी पराभूत झाल्या। अंजनगाव सुरजीत ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार गजानन लवटे यांचे पुत्र यश लवटे थेट 4थ्या नंबरवर राहिले। नगराध्यक्षपदासाठी भाजपचे अविनाश गायगोले 124 मतांनी विजयी झाले। दर्यापूर नगर परिषदेत भाजप आमदार प्रताप भारसाकळेंच्या पत्नी नलिनी भारसाकळेंचा 2200 मतांनी पराभव झाला। काँग्रेसच्या मंदा भारसाकळेंनी त्यांचा पराभव केला। दोन्ही जावांपैकी एक भाजपकडून तर दुसऱ्या काँग्रेसकडून लढत होत्या। वैजापूर नगर परिषदेत शिंदेच्या शिवसेनेचे आमदार रमेश बोरणारेंचे भाऊ संजय बोरणारे पराभूत झाले। भाजपच्या दिनेश परदेशींनी 6288 मतांनी विजय मिळवला। मुक्ताई नगर परिषदेत खडसेंचे समर्थक असलेल्या भाजप उमेदवार भावना महाजन पराभूत झाल्या। इथे शिंदेचे आमदार चंद्रकांत पाटलांच्या कन्या 2500 मतांनी जिंकल्या। संगमनेर नगरपालिकेत शिंदेच्या शिवसेनेचे आमदार अमोल खताळ यांच्या भाऊजे सुवर्णा खताळ 16400 मतांनी हरल्या। काँग्रेसच्या बाळासाहेब थोरातांच्या भाचेसून आणि सत्यजित तांबेंच्या पत्नी मैथिली तांबे नगराध्यक्ष बनल्या। भंडारा नगर परिषदेत शिंदेचे आमदार नरेंद्र भोंडेकरांच्या पत्नी पराभूत झाल्या। भाजपच्या मधुरा मदनकरांनी 3500च्या फरकानं विजय मिळवला। जळगावच्या भुसावळमध्ये भाजपचे मंत्री संजय सावकारेंच्या पत्नी पराभूत झाल्या। इथे शरद पवार गटाच्या गायत्री भंगाळे विजयी झाल्या। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।